गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या। गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव। अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा। जळगाव जिल्ह्यात 28 मे अखेर 227 गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झालेली आहे। या गावांची तहान भागवण्यासाठी 101 शासकीय टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत असून 166 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। या जिल्ह्यातील तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांचे मतदार संघ सुद्धा तहानलेले असल्याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे। मे महिन्यात पाणी टंचाईची तीव्रता वाढलेली आहे। जिल्ह्यात सर्वाधिक पाणी टंचाई चाळीसगाव तालुक्यात आहे। तेथे 33 पाणी टंचाईग्रस्त गावांना 46 टँकर्सने पाणी पुरवठा करण्यात येत आहे। 38 गावांसाठी 47 विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत। विशेष उन्हाचा तडाखा मंत्र्यांच्या मतदारसंघांना सुद्धा बसला असून जळगाव जिल्ह्यातील तिन्ही कॅबिनेट मंत्र्यांचे मतदारसंघांमध्ये सुद्धा पाणी टंचाई उद्भवली आहे। यात राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील धरणगाव तालुक्यात 13 गावे पाणी टंचाईग्रस्त आहेत। मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांचा मतदारसंघ असलेल्या अमळनेरमध्ये 20 गावांमध्ये 27 टँकर्सने पाणी पुरवठा सुरू आहे। 31 गावांसाठी 37 विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत। ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेर मतदारसंघातील 12 गावांमध्ये 9 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत आहे। दरम्यान टँकरच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केलं जात आहे।